रामकृष्ण हरी भावांनो, नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात समर्थसोबतच झाली. सकाळची सुरुवात बोर चालू केलेली, चावीतून पाणी येत होतं आणि तिथं कावळा येऊन पाणी प्यायला आला. भावांनो, ऊन एवढं झालेलं आहे की मुक्या प्राण्यांना पाणी ठेवा गरजेचं चाललेलं आहे. आज कोल्हापूरला गेलो होतो. ह्या मंदिरात कोण कोण गेले मला सांगा आणि कमेंट करून लिहा मला. कळव्यापासून पुढे गेल्यानंतर एक 4 ते 5 किलोमीटरवरच पुढे कात्यायनी देवीचा फाटा लागतोय. तिथून एक 4 किलोमीटरवरच हे मंदिर आहे. मंदिर खूप पुरातन काळातलं आहे. वातावरण इथलं खूप छान आहे, डिव्होशनल आहे. एकदम भारी वाटतंय गेल्यानंतर. आणि मीच ह्या रोडनं भरपूरदा गेलेलो आहे, पण मला इथं मंदिराचं काय लोकेशन माहीत नव्हतं. आज अनायसे देवाच्या कृपेने म्हणा किंवा काय म्हणा, तिथं कस्टमर एक होते, त्यांची भेट घ्यायची होती म्हणून गेलो होतो आणि ह्या मंदिरात गेलो. दर्शन घेतलं आणि इथं भावानं कोण येऊन गेलंय, ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी जरा प्लीज कमेंट करा. इथलं लोकेशन एक नंबर आहे. हे जरा उंचीवर असल्यामुळं बरं वाटलं इथलं. आणि इथं फोटोशूटसाठी पण बऱ्यापैकी लोक येत असतात, कारण इथलं नेचर गार्डनिंग खूप चांगलं आहे. उन्हाळा चालू झाला आहे भावांनो, सगळ्यांनी पाण्याचं प्रमाण वाढवा. शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं झालेलं आहे. ठिकठिकाणी लिंबू सरबत, कलिंगड किंवा पाणी ह्या गोष्टी घेत जावा, कारण आत्ता त्याची गरज आहे. कारण काय झालं आहे, तुम्हाला जर रस्त्यात आपल्याला कमवल्याशिवाय पर्याय नाही, घरातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. जर बाहेर पडलं नाही तर आपलं सगळंच थांबेल. त्यापेक्षा बाहेर पडताना आपली काळजी आपण घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यात गगनबावडा हा रोड मला ह्या जागेपुरता खूप आवडतो. बऱ्यापैकी झाडं तोडलेली आहेत हायवे नवीन करण्यासाठी, पण अजून गगनबावड्याच्या रोडला जे हायवेचं काम नवीन हायवेचं काम झालं नसल्यामुळे इथली जी जुनी झाडं आहेत, जे झाडांची कमान आहे, त्या कमानीमुळे प्रवास हा सुखद होतो. झाडाला ठिकठिकाणी थांबायला जागा आहे. उन्हाचं संरक्षण होतं. नेक्स्ट स्टॉप होता राजाराम शुगर फॅक्टरी बावडा. 1983 साली चालू झालेला हा कारखाना आहे. हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. इथं जाऊन आपली इथली एक मीटिंग होती ती केली. कारखाना आत्ता रिसेंटली बंद झाला असल्यामुळे कारखान्याचं आता मेंटेनन्सचं काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे, ते आपण पाहू शकता. तिथून पुढे नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन होतं दालमे शुगर फॅक्टरी. तिकडे जाण्यासाठी आपण निघालो आणि तिथं आपल्याला राजाराम बंधाऱ्यावरूनच जायचं होतं. 19व्या शतकात बांधलेला हा बंधारा अजूनही सुस्थितीत आहे. सिंचन आणि जलसाठ्यासाठी या बंधाऱ्याचा वापर करण्यासाठी हा बांधला होता. छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटिश काळात हा बांधलेला बंधारा आहे. आजही सुस्थितीत आहे आणि इथले लोक आजही या बंधाऱ्याचा वापर करतात. 19व्या शतकात बांधलेला हा बंधारा पंचगंगा नदीवर आहे आणि आजही इथले लोक याचा पुरेपूर वापर करत आहेत. पंचगंगा नदी माझी बघा एकदम शांत आणि शांत गतीने वाहते. इथे येण्या जाणाऱ्यांसाठी ही मार्ग दाखवते. आणि ते जे दिसत आहे ते आपलं पॅलेस आहे, शाहू पॅलेस. तिथून आपण निघालो वडंगे गावातून. हा जुना रत्नागिरी हायवे. इथं पण बऱ्यापैकी आहे, मस्तपैकी झाडं आहेत. आपण ह्या ब्लॉगिंगच्या नादात पेट्रोल टाकायचं विसरलो होतो, त्यामुळे पेट्रोल टाकण्यासाठी परत गेलो. आपल्या शाईनला आपण इंडियनचंच पेट्रोल टाकतो किंवा रिलायन्सचं, त्यामुळं तिला दुसरं कुठलं टाकत नसल्यामुळे इंडियन हुडकणं गरजेचं राहतं आहे. आणि तिथून पुढे हा रस्त्याला लागल्यानंतर ह्या पण रस्त्याला झाडे असल्यामुळे बरं वाटलं. वातावरण शांत थंड होतं. आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं दालमे शुगर फॅक्टरी. त्यात आमची राधा लागली ओरडायला व्हिडिओ एडिटिंग करताना, उठून बसलेली. असू दे म्हटलं. मग इथलं सगळं आवरलं आणि निघालो आपण परतीच्या प्रवासाला. तर पुढं दिसतो तो ज्योतिबाचा आपला डोंगर आहे. ज्योतिबाच्या डोंगराला इथूनच दर्शन घेतलं, कारण खूप वेळ झाला होता आणि घरी जायचं होतं. टेम्परेचर खूप वाढलेलं. झाडाखाली गाडी लावली, लस्सी घेतली आणि म्हटलं आपलं लस्सी घेतलेली बरी, कारण भरपूर वेळ झाला होता आणि टेम्परेचर पण एवढं झालेलं की तापत होतं. तिथून पुढे ज्योतिबा मंदिराला जायचा जो रोड आहे तिथं येऊन थांबलो आणि इथलं एक लोकेशन घेतलं. म्हटलं आता परतीचा प्रवास चालू केलेला. भावानं खरं सांगू का, फिरणं आणि कामाचा कधी कंटाळा येत नाही, पण कसं आहे, मन शांत राहिलं पाहिजे. मन शांत ठेवा, आनंदी राहा आणि जगून घ्या.
कारण हा दिवस पुन्हा नाही, वेळ गेलेली पुन्हा येत नसते. त्यामुळे निवांत राहावा, आनंदी राहावा आणि आनंदी जगा आणि निसर्गाचा आनंद घ्यायला विसरू नका. घरी पोचल्यानंतर संध्याकाळ झालेली, भरपूर काम केलेलं आहे. हा माझ्या मम्मीच्या नावचा बसायचं बाकडं दिलेलं आहे, तिथं बसलो होतो आज. आणि ती माझी गाडी मेडिकलवाल्याची वाट बघत बसलो होतो. पप्पांच्या गोळ्या यायच्या होत्या. भावांनो, कसा वाटला दिवस? लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा भावांनो.